नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, आज तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण कुरकुरीत मटार वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत होतात, अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात, खायला सुद्धा अप्रतिम लागतात। अगदी लहान मुलं आवडीनं खातात। बऱ्याच वेळा मटारपासूनचे खूप सारे पदार्थ मुलं खात नाहीत, तर अशा वेळी नक्कीच तुम्ही हे मटार वडे त्यांना बनवून देऊ शकता। तेलकट होत नाही। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकतात। सोबतच मी नगेट्स सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे पहा, आपण मटार घेतलेले आहेत 1 कप इतके। सोबतच त्याच्यामध्ये एक आपल्याला मिरची घालायची आहे। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्येच एकत्र करून घ्यायचं आहे। एक छोटासा तुकडा आलाचा घातलाय आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेत। आता पाणी न घालता आपल्याला छानसं हे बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे। जास्त सुद्धा बारीक करायचं नाही, थोडंसं ओबडधोबडच असावं। तर इथे पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलं की अगदी व्यवस्थित वाटलं जातं। तर तयार केलेलं मिश्रण साईडला ठेवून लगेच गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये तेल घालून घेतलं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि तीळ घालून घ्यायचे। एक एक चमचा घातलेला आहे। सोबतच अगदी बारीक कट करून घेतलेली मिरची घातली आहे। पहा, इथे एक मिरची कट करून घेतली आणि ती घातलेली आहे। छान परतवून घ्यायचं। त्याच्यानंतरच आपल्याला जे वाटण आपण मटारचं बनवून घेतलं होतं तर ते वाटण घालायचं आहे आणि अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे। तर आलं लसूण असतं त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं एखाद मिनिटभर। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहा, आमचूर पावडर घालायची आहे। तर इथे पहा, मी अर्धा चम्मच इतकी आमचूर पावडर घातलेली आहे। आता तुम्ही इथे पहा, लिंबूसुद्धा वापरू शकतात, पण आमचूर पावडर घातली की अजून छान चव येते, किंवा एखादी चिंचसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। तर इथे पाहू शकतात, आमचूर पावडर घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एकूण म्हणाल तर इथे मी जो आपण सुरुवातीचा मटारसाठीचा 1 कप घेतलेला होता तो 1 कप आणि वरतून अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे। तर इथे एकूण मी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे। तर पाहू शकतात इथे आता आपल्याला त्याच्यासोबतच त्याच मापाने आपल्याला 1 कप इतका रवा घ्यायचा आहे। बारीक मोठा कोणताही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि रवा याच्यामध्ये थोडा थोडा करून घालून घेतला। अगदी व्यवस्थित रवा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा मस्त। तर इथे पहा, जितकं पाणी वापरलेलं आहे तेवढ्यामध्ये अगदी व्यवस्थित हा रवा फुलला जातो। तर इथे आता थोडीशी मी हळद पावडर वरतून घातली। कलर खूप छान आलेला आहे, पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करून द्यायचा आहे। झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, अगदी व्यवस्थित एखाद मिनिटामध्ये व्यवस्थित रवा फुलला जातो। आता हे मिश्रण आपल्याला पहा, गॅस बंद करून दिल्यानंतर काढून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे। तर इथे पहा, एक बटाटा उकडलेला तो सुरुवातीला किसून घेऊयात। आता थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच, जर तुमचासुद्धा बटाटा गरम असेल तर थोडंसं सांभाळूनच किसून घ्या। तर नंतर पहा, याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात काय घ्यायचं नाही आहे किंवा पाण्याचा हातसुद्धा घ्यायचा नाही आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिश्रण आणि बटाटा घातल्यामुळे अगदी व्यवस्थित गोळा तयार होतो, मिश्रण तयार होतं छान असं। मिश्रण तयार झालं की लगेच आपल्याला याचे नगेट्स बनवायला घ्यायचे आहेत। अजिबात इथे कुठे वेळ जात नाही आपला, किंवा आपल्याला मिश्रणसुद्धा जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही। पाहू शकतात, इथे मी व्हिडिओत दाखवते या पद्धतीनं आपल्याला हे नगेट्स बनवून घ्यायचे आहेत। तर पहा, इथे मी इतके नगेट्स बनवून घेतलेले आहेत आणि राहिलेलं थोडंसं पीठ होतं ते बाजूला मी शिल्लक करून ठेवलेलं आहे। आता छान याला कोटिंग करून घ्यायचं आहे पहा। तर याला कोटिंग इथे मी कॉर्नफ्लोअरचं केलेलं आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे असेल ना तरीसुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर इथे कॉर्नफ्लोअरचं कोटिंग केलं की अगदी छान कुरकुरीत होतात, अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात, तेलकट वगैरे अजिबात होत नाही। त्यासाठी शक्यतो करून इथे कॉर्नफ्लोअरचं कोटिंगच करा वरतून। तर पहा, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला बुडवायचे आहेत, घोळवायचे आहेत आणि नंतर हलक्या हाताने झाडून घेऊन आपल्याला डिशमध्ये ठेवायचे आहेत। तर पहा, इथे सर्व नगेट्स आपले तयार झालेले आहेत, ते बाजूला ठेवले। आता आपण इथे पहा, वडे तयार करायला घेऊयात। तर पाहू शकतात, इथे अशा पद्धतीनं एक लिंबाच्या आकारचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावरती मस्त अगदी थापून घ्यायचा व्यवस्थित, कुठेही चिरा वगैरे जाऊन द्यायच्या नाहीत। तर पहा, इथे मस्त अगदी आपले हे वडेसुद्धा आपण सर्व बनवून घेतोय एक एक करून।
तर तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, इथपर्यंत आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी या व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर चला, इथे आता नगेट्ससुद्धा आपले तयार होते, बाजूला ठेवून दिले होते आणि आपण जो वडे बनवले होते ते वडेसुद्धा आपण या कॉर्नफ्लॉवरमध्ये छान असे घोळवून घेतले, ते सुद्धा साईडला ठेवले. तेल इथे कडकडीत गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मगच आपल्याला याच्यामध्ये एक एक करून हे नगेट्स सोडून घ्यायचे आहेत पहा. तर इथे आपण लगेच चम्मच वगैरे लावायचा नाही, 1-2 मिनिटांनी नंतर आपल्याला चम्मच लावायचा आहे. तर पाहू शकतात इथे अगदी व्यवस्थित नंतर चमच्यानी हलवत हलवत व्यवस्थित संपूर्ण सर्व बाजूंनी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा, इथे मस्त असा कलर आला आहे. आता हे नगेट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पहा, नगेट्स आपले तयार झाले, काढून घेतले. आता आपण इथे जी आपण वडे बनवलेले आहेत तर ते वडे आपण इथे शॅलो फ्राय करणार आहोत. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर ते सुद्धा करू शकतात, पण लहान मुलं वगैरे खातात तर डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय केलेलं कधीही चांगलं. तर त्यासाठी इथे आपण शॅलो फ्राय करून घेतोय पहा. तर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्याच्यावरतीच हे आपले वडे ठेवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं अलटपलट करून मस्त अगदी व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे. आता जर तुम्हाला या वड्यांना जर रवा वगैरे लावायचा असेल तर बारीक रवासुद्धा याच्यावरती कोट करू शकतात. त्याच्याने अजून छान क्रिस्पी होतात, म्हणजे जे रवा टेक्स्चर येतं त्याच्याने खायलासुद्धा अजून भारी लागतात. पण हे जे आपले नगेट्स बनवले होते ते मात्र कॉर्नफ्लॉवरचंच त्याला कोटिंग करा, अतिशय सुरेख लागतात. अजिबात हे नगेट्ससुद्धा किंवा वडेसुद्धा तेलकट होत नाहीत, छान अगदी कुरकुरीत तयार होतात. तर अशा पद्धतीनं अलटपलट करून पहा. हे सुद्धा आपण वडे इथे व्यवस्थित अगदी मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतलेले आहेत. अजिबात गॅसची फ्लेम फ्राय करत असताना कुठेही वाढवायची नाही, मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व वडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता पहा, एक बॅच मी काढून घेतली आणि जे राहिलेलं दुसरं होतं तर शिल्लक राहिलेले ते सर्व वडेसुद्धा मी या पद्धतीनंच फ्राय करून घेतलेले आहेत पहा. तर आता इथे आपले वडे तयार आहेत आणि नगेट्ससुद्धा तयार झालेले आहेत. आता इथे तुम्ही सॉससोबत हे नगेट्स किंवा मायोनीजसोबतसुद्धा खाऊ शकतात. तर आता मी तुम्हाला आवाजसुद्धा याचा ऐकवते आणि अजिबात पहा, मी दाखवतेसुद्धा, अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही. तर आवाज ऐका तुम्ही, या नगेट्सचा आवाज ऐका आणि टिक्कीचासुद्धा तुम्हाला आवाज दाखवते. अजिबात तेलकट नाही आहेत, पाहू शकतात. हातावरती मी दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीनं हे नगेट्स तुम्हीसुद्धा टिक्की आणि नगेट्स हे दोन्ही बनवा. आणि मटार भरपूर मार्केटमध्ये आहेत, खूप स्वस्त झालेले आहेत, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आपण मटार घेऊन येतो. तर त्याचं असं काहीतरी केलं की खरंच मुलं खूप आवडीनं खातात. तर इथे पहा, आतूनसुद्धा खूप छान अगदी मऊ लुसलुशीत झालेत, वरतून तितकेच कुरकुरीत झालेत. तर तोडून दाखवलेलं आहे एक मी नगेट्स तुम्हाला. तर खूप मस्त लागतात. तर पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय मुलांना, घरात सर्वांना खूप जास्त आवडते. एकदा का तुम्ही बनवली की घरातले सुद्धा म्हणतील की सारखं सारखंच बनव म्हणून, पुन्हा कधी बनवतेस. आणि नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडणारी आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा बनवा आणि कशी वाटली रेसिपी ते मला जरूर कमेंटमध्ये सांगत चला. तर इथे पाहू शकतात सर्व नगेट्स आणि आपली ही टिक्की तयार झालेली आहे. आपली ही रेसिपी तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहता तुम्ही, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि चला मग, उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.